नमस्कार. मी प्रतिमा परी अँड मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आता मी निघालेली आहे भाजी आणण्यासाठी. तर घरामध्ये आता काय काय फ्रीजमध्ये शिल्लक आहे ते पहिलं बघते आणि त्याच्यानुसारच मग मी जेवढी पाहिजे तेवढीच भाजी घेऊन येणार आहे. आणि तुम्हाला पण दाखवते थोडंफार तिथं कशा भाज्या आहेत, काय आहेत, कसा बाजार आहे, हे सगळं दाखवते, काय रेट चालू आहे. तर चला मग आता मगाशी तर मी इथं गवार निसत होते. अजून काही ती निसून झालेले नाही आहे. गवार तर काय आणावं लागणार नाही आहे. बाकी फ्रीजमध्ये बघते आता काय काय आहे, काय काय नाही ते. तर आता फ्रीजमध्ये बघते मी काय काय आहे, काय काय नाही. तर आता काकड्या तर 2च राहिलेल्या आहेत आणि मेथीची भाजी पण मी भरपूर सारी निसून ठेवली होती. मेथीची भाजी काय आणावं लागणार नाही, पण बघूया चांगली भेटली तर थोडीफार तरी घेऊन येईल. आणि ओलं खोबरं पण आहे फ्रीजमध्ये, एवढं आहे. अजून मम्मीने दिलं होतं हे ओलं खोबरं. काल इडलीला खोबऱ्याची चटणी झाली, अजून तेवढं शिल्लक आहे. आणि इथं इडलीचं पीठसुद्धा स्पेअरमध्ये आहे. मी ठेवते हे कारण लागतं परीला त्याच्यामुळे. आणि कोथिंबीर पण भरपूर सारी कोथिंबीर डबा भरून आहे. ही गावाकडून कोथिंबीर आणली होती त्याच्यामुळे ही पण आहे. आणि बाकी काय नाही, मग कडधान्य आहेत. तर मला आता बाकीचं सगळं आणावं लागेल. मिरची, टोमॅटो वगैरे सगळं घेऊन यावं लागणार आहे. तर आता जेवढं काय लागतंय ना तेवढं सगळं मी बाजारामधून घेऊन येते. परत मग मंगळवार आणि शुक्रवार 2च दिवस बाजार असतो. आणि आज शुक्रवार आहे, आज चांगलं फ्रेश भाजीपाला मिळतो म्हणून मग मी घेऊन येणार आहे. थंडी सुरू झालेली आहे, बघूया गाजर मिळतंय का. गाजर हलवा पण तुम्हाला बघायला मिळेल जर भेटलं तर. तर चला आता वेळ न लावता आता मी निघते आणि तुम्हाला दाखवते आमच्या इकडचं बाजार कसा भरतो ते. बाजारात आल्या पहिल्यांदा फुलं दिसली ही, आणि आम्ही फुलं खूप खाल्ली. बहिणीच्या घरची फुलं होती, तिनं आणली होती तेव्हा. आणि पालक तुमचा. गाजर कसं आहे? मिरची कशी आहे? मेथी कशी आहे? किती? 30. आणि कोथिंबीर 40ला पावभाजी हरभऱ्याची. थंडी आता पडतीये त्याच्यामुळे खूप साऱ्या पालेभाज्या बाजारामध्ये विकायला आलेल्या होत्या. तसेच बाजारामध्ये ही काही कपडे वगैरे सुद्धा विकायला असतात. बटाटा 40 रुपये. शिमला मिरची कशी आहे? 20 रुपये. अर्धा किलो 40 रुपये किलो. टोमॅटो 40 रुपये डझन. केळी 40, 50, 60. 20ला फ्लावर, 30ला इकडे. चिलाची भाजी खूप दिवसातून दिसली आहे. कशी आजी भाजी चिलाची? झालंय आता भाजीला घेऊन. आणि आता तेल पॅकेट वगैरे संपलं होतं. आम्ही डीमार्टमधून भरतो, पण मी आता गावावरून आल्यापासून डीमार्टला गेलीच नाही आहे. तर आता तेल पॅकेट आणते आणि त्यानंतर मग घरी जाते. घरी गेल्यानंतर मग बोलूया. तर इथं ब्लँकेट्स वगैरे विकायला आहेत, पण सध्या तर नाही घेणार मी. बीजाची यात्रा असते त्यावेळेस मी घेणार आहे. त्यावेळेस खूप म्हणजे रिजनेबल रेटमध्ये मिळतं. ते आता नाही घेणार. असतं इतर वेळेला सुद्धा. हे कशाचं आहे? 350. नाही, हे कशाचं आहे? लोखंडाचं आहे का? भिडाचं नाही आहे का? भिडाचं पाहिजे होतं मला. ह्याच्यात केल्यावर चिकटणार ते. आताच पोहोचले घरी आणि बापरे किती महागाई, प्रमाणाच्या बाहेर महागाई आहे. मला वाटलं नव्हतं भाज्या इतक्या महाग असतील, पण खूपच महाग भेटल्यात आज तरी भाज्या. त्याच्यामुळे मी काही जास्त घेऊन आलेली नाहीये, थोडंच आणलेलं आहे. तर परीला केळी आवडते म्हणून मग मी केळी आणली आहे, 1 डझन केळी आणली. मी प्रत्येक वेळी तुम्हाला दाखवतेच, त्याच्यामुळे आता फक्त शॉर्टकटमध्ये दाखवते. तर वडापाव आणलाय तिच्यासाठी. तेल संपलं होतं. खरं तर मी डीमार्टमधून तेल भरते, पण मी गावी गेल्यामुळे मी काय किराणा वगैरे परत पुन्हा भरला नव्हता. आता नेक्स्ट मंथमध्ये किराणा डीमार्टमधून भरणार आहे. तर
त्यावेळेस तुम्हाला दिसेलच. आणि हा एकच आणलाय तेलपुडा, हा कोणता आणलाय काय माहिती, जेमिनीचा आहे. बाकी काय मग मला काळं मीठ लागत होतं, हे काळं मीठ आणलेलं आहे. आणि हे अजिनोमोटो आणलेलं आहे. मला नाही माहिती हे अजिनोमोटो कितपत चांगला आहे शरीरासाठी, पण मी लहान होते ना त्यावेळेस आमच्या घरी खूप वापरायचो आम्ही अजिनोमोटो मसाले भातामध्ये. तर म्हटलं की एकदा ट्राय करून बघूया, म्हणून मग मी हे अजिनोमोटो आणलेलं आहे. ह्याचे फायदे चांगले आहेत की नाहीत हे नाही मला माहिती. जर कोणाला माहीत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर ह्या 2 गोष्टी आणल्यात. तर मला ना थंडी सुरू झाली आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं की गाजर घेऊन येऊया. मी जसं इंट्रो चालू केला होता तेव्हाच मी तुम्हाला बोलले होते गाजर जर भेटलं तर मी गाजर घेऊन येईल. तर मला गाजर भेटलेलं आहे आणि खूप छान भेटलंय. तर गाजर पण आणले, पण लई महाग आहेत, प्रमाणाच्या बाहेर महाग आहेत. आणि आवळे आणलेले आहेत, हा मोर आवळा आहे. तर हे पण आणले, हे पण खूप महाग होते, पण आणलेले आहेत. मी कधी आणत नाही, पण म्हटलं आता खायला स्टार्ट करूया आणि चांगले असतात त्याच्यामुळे. फ्लावर, टोमॅटो आणि पालक खूप फ्रेश भेटला आहे मला. पालक दाखवते मी तुम्हाला. पालक पहिला काढून ठेवला पाहिजे. हा खा ना. तर तुम्ही पाहू शकताय पालक किती फ्रेश भेटलाय मला. परत खूपच फ्रेश भेटलाय पालक, त्याच्यामुळे पालक एक आणलाय. पालक आवडतो मला, पालक पनीर बनवणार किंवा मग असाही मला ज्यूस करून प्यायला मला आवडतो, त्याच्यामुळे पालक आणलेला आहे. पालकाचा ज्यूस खूप छान लागतो. तर हे आता इकडेच ठेवते साईडला. बाकी काय नाही, बटाटा, मिरची, शिमला मिरची हे असं जे काय लागतं ते घेऊन आलेले आहे. आलं वगैरे जास्त आणले ह्या वेळेस. आणि पावभाजी करण्याचा बेत आहे, दिसेल एखाद्या दिवशी तुम्हाला. आणि एवढंच मी किराणा आपलं भाजीला आणले, कारण हे खूपच महाग होतं त्याच्यामुळे. आणि कडधान्य तर असतातच आपली घरामध्ये, जास्त काय भाजीपाला आणण्याची गरज नसते, त्याच्यामुळे मग मी थोडंच आणलंय. तर हा छोटूसा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की सांगा. आणि आवडला असेल तर नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा, लाईक करा. आणि सबस्क्राईब अजूनपर्यंत कुणी माझ्या चॅनलला केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.